तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे फिरोज शेंद्रे आणि तुमच्या माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत 16 महाजनपद आणि त्यावरील अतिमहत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये खूप महत्त्वाचे ठरतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि शेवटला तुमच्या प्रश्नाचे उत्तर किती बरोबर आले ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओला करतो मी सुरुवात. प्रश्न क्रमांक 1. प्राचीन भारतात इसवी सन पूर्व 6व्या शतकात अस्तित्वात असलेल्या मोठ्या राज्यांना काय म्हटले जात होते? याचे योग्य उत्तर आहे महाजनपदे. प्रश्न क्रमांक 2. प्राचीन भारतात एकूण किती महाजनपदे अस्तित्वात होती? याचे योग्य उत्तर आहे 16 महाजनपदे. प्रश्न क्रमांक 3. 16 महाजनपदांचा उल्लेख प्रामुख्याने कोणत्या बौद्ध ग्रंथात आढळतो? याचे योग्य उत्तर आहे अगंतुर निकाय. प्रश्न क्रमांक 4. 16 महाजनपदांची माहिती देणारा प्रसिद्ध जैन ग्रंथ कोणता आहे? याचे योग्य उत्तर आहे भगवती सूत्र. प्रश्न क्रमांक 5. 16 महाजनपदांपैकी किती महाजनपदे गंगेच्या खोऱ्यात म्हणजे उत्तर भारतात स्थित होती? याचे योग्य उत्तर आहे 14 महाजनपदे. प्रश्न क्रमांक 6. दक्षिण भारतात स्थित असलेले एकमेव महाजनपद कोणते होते? याचे योग्य उत्तर आहे अस्मक. प्रश्न क्रमांक 7. अस्मक हे महाजनपद कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेले होते? याचे योग्य उत्तर आहे गोदावरी नदी. प्रश्न क्रमांक 8. आधुनिक महाराष्ट्रातील मराठवाडा भागात कोणते महाजनपद पसरलेले होते? याचे योग्य उत्तर आहे अस्मक. प्रश्न क्रमांक 9. अस्मक महाजनपदाची राजधानी कोणती होती? याचे योग्य उत्तर आहे पोतन, म्हणजे त्याला काय म्हणत होते आणखी पोटली. प्रश्न क्रमांक 10. 16 महाजनपदांपैकी सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते ठरले? याचे योग्य उत्तर आहे मगध. प्रश्न क्रमांक 11. मगध महाजनपदाची पहिली प्राचीन राजधानी कोणती होती? याचे योग्य उत्तर आहे राजगृह, तिलाच काय म्हणतात गिरिव्रज. प्रश्न क्रमांक 12. मगध महाजनपदाची नंतरची प्रसिद्ध राजधानी कोणती बनली? याचे योग्य उत्तर आहे पाटलीपुत्र. प्रश्न क्रमांक 13. पाटलीपुत्र हे शहर कोणत्या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले होते? याचे योग्य उत्तर आहे गंगा आणि सोन नदी. प्रश्न क्रमांक 14. पाटलीपुत्र शहराची स्थापना कोणत्या मगध राजाने केली होती? याचे योग्य उत्तर आहे उदयीन. प्रश्न क्रमांक 15. बिंबिसार आणि अजातशत्रू हे कोणत्या महाजनपदाचे प्रसिद्ध राजे होते? याचे योग्य उत्तर आहे मगध. प्रश्न क्रमांक 16. बुद्ध काळात अवंती या महाजनपदाचा सर्वात शक्तिशाली राजा कोण होता? याचे योग्य उत्तर आहे प्रद्योत. प्रश्न क्रमांक 17. अवंती महाजनपदाची उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राजधानी कोणती होती? याचे योग्य उत्तर आहे उज्जैनी. ते उत्तरेकडील राजधानी होती आणि दक्षिणेकडील कोणती होती? माहिष्मती. प्रश्न क्रमांक 18. आधुनिक काळातील माळवा आणि मध्य प्रदेशचा भाग कोणत्या महाजनपदात येत होता? याचे योग्य उत्तर आहे अवंती. प्रश्न क्रमांक 19. काशी महाजनपदाची राजधानी कोणती होती? याची आणि जी आज कापड उद्योगासाठी सर्वात प्रसिद्ध आहे? त्याचे योग्य उत्तर आहे वाराणसी. काशी महाजनपदाची राजधानी कोणती होती जी आज कापड उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? त्याचे योग्य उत्तर आहे वाराणसी. प्रश्न क्रमांक 20. कौशल महाजनपदाची राजधानी कोणती होती जिथे प्रसेनजित नावाचा एक राजा राज्य करत होता? याचे योग्य उत्तर आहे श्रावस्ती किंवा अयोध्या. प्रश्न क्रमांक 21. भगवान बुद्ध आणि महावीर यांच्या काळात जगातील पहिले प्रजासत्ताक, म्हणजे त्याला काय म्हणतात प्रजासत्ताक संघ कोणते मानले जाते? याचे योग्य उत्तर आहे वज्जी, तिला काय म्हणू शकतो आपण रुज्जी. प्रश्न क्रमांक 22. वज्जी या महाजनपदाची मुख्य राजधानी कोणती होती? याचे योग्य उत्तर आहे वैशाली. प्रश्न क्रमांक 23. वैशाली प्रजासत्ताकामध्ये एकूण किती कुळांचा म्हणजे घराण्यांचा समावेश होता? याचे योग्य उत्तर आहे 8 कुळे. प्रश्न क्रमांक 24. अंग महाजनपदाची राजधानी कोणती होती जी चंपा नदीच्या काठी वसलेली होती? याचे योग्य उत्तर आहे चंपा. प्रश्न क्रमांक 25. आधुनिक बिहारमधील भागलपूर आणि मुंगेर हे जिल्हे कोणत्या प्राचीन महाजनपदाचा भाग होते? याचे योग्य उत्तर आहे अंग. प्रश्न क्रमांक 26.
मगधचा राजा बिंबिसार याने कोणते महाजनपद जिंकून आपल्या साम्राज्यात जोडले होते? याचे योग्य उत्तर आहे अंग. प्रश्न क्रमांक 27. मल्ल हे महाजनपद कोणत्या स्वरूपाचे राज्य होते? याचे योग्य उत्तर आहे प्रजासत्ताक. त्यालाच काय म्हणतात? गणसंघ. प्रश्न क्रमांक 28. मल्ल महाजनपदाची राजधानी कोणती होती जिथे बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले? याचे योग्य उत्तर आहे कुशीनगर आणि पावा. प्रश्न क्रमांक 29. चेदी महाजनपदाची राजधानी कोणती होती? कोणती होती? याचे योग्य उत्तर काय? सुक्तीमती. त्यालाच काय म्हणतात? सोत्तीवती. प्रश्न क्रमांक 30. महाभारतात उल्लेख असलेला शिशुपाल हा कोणत्या महाजनपदाचा राजा होता? याचे योग्य उत्तर आहे चेदी. प्रश्न क्रमांक 31. वत्स महाजनपदाची राजधानी कोणती होती जी यमुनेच्या काठी वसलेली होती? याचे योग्य उत्तर आहे कौशंबी. प्रश्न क्रमांक 32. बुद्ध काळामध्ये वत्स महाजनपदाचा प्रसिद्ध राजा कोण होता? याचे योग्य उत्तर आहे उदयन. प्रश्न क्रमांक 33. कुरु महाजनपदाची राजधानी कोणती होती ज्याचा उल्लेख महाभारतात आहे? याचे योग्य उत्तर आहे इंद्रप्रस्थ. आता आधुनिक काय? दिल्ली परिसर. प्रश्न क्रमांक 34. प्रश्न क्रमांक 34. पांचाल महाजनपदाचे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग होते. त्यांच्या राजधान्या कोणत्या होत्या? याचे योग्य उत्तर आहे उत्तरची राजधानी कोणती होती? ऐछत्र. आणि दक्षिण पांचालची काय राजधानी होती? कांपिल्य. प्रश्न क्रमांक 35. प्रसिद्ध द्रौपदी ही कोणत्या महाजनपदाच्या राजाची कन्या होती? प्रसिद्ध द्रौपदी ही कोणत्या महाजनपदाच्या राजाची कन्या होती? याचे योग्य उत्तर आहे पांचाल. प्रश्न क्रमांक 36. मत्स्य महाजनपदाची राजधानी कोणती होती जी आधुनिक जयपूर राजस्थान परिसरात होते? याचे योग्य उत्तर आहे विराटनगर. प्रश्न क्रमांक 37. सुरसेन महाजनपदाची राजधानी कोणती होती जिथे यदुवंशाचे राज्य होते? याचे योग्य उत्तर आहे मथुरा. प्रश्न क्रमांक 38. भारताच्या वायव्य सरहद्दीवर आता पाकिस्तानात कोणते महाजनपद स्थित होते जे शिक्षणासाठी प्रसिद्ध होते? याचे योग्य उत्तर आहे गांधार. प्रश्न क्रमांक 39. गांधार महाजनपदाची राजधानी कोणती होती जिथे जगातील पहिले विद्यापीठ होते? याचे योग्य उत्तर आहे तक्षशिला. प्रश्न क्रमांक 40. गांधार महाजनपदाचा राजा कोण होता जो बिंबिसारचा समकालीन मित्र होता? याचे योग्य उत्तर आहे पुष्कर सरीन. प्रश्न क्रमांक 41. 16 महाजनपदांपैकी सर्वात उत्तरेकडे असलेले आणि घोड्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले महाजनपद कोणते? याचे योग्य उत्तर आहे कंबोज. प्रश्न क्रमांक 42. कंबोज महाजनपदाची राजधानी कोणती होती? याचे योग्य उत्तर आहे राजपूर किंवा हाटक. प्रश्न क्रमांक 43. 16 महाजनपदांपैकी किती महाजनपदांमध्ये राजेशाही पद्धत अस्तित्वात होती? याचे योग्य उत्तर आहे 14 महाजनपदे. प्रश्न क्रमांक 44. 16 महाजनपदांपैकी कोणती 2 महाजनपदे पूर्णपणे प्रजासत्ताक म्हणजेच रिपब्लिक किंवा गणसंघ होती? याचे योग्य उत्तर आहे वज्जी आणि मल्ल. प्रश्न क्रमांक 45. महाजनपदांच्या काळात नगरांच्या प्रमुखाला काय म्हटले जात असे? याला काय म्हटले जात असे? नगरश्रेष्ठी. प्रश्न क्रमांक 46. महाजनपद काळात व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या संघटनेला काय म्हटले जात असे? याचे योग्य उत्तर आहे श्रेणी किंवा संघ. प्रश्न क्रमांक 47. महाजनपद काळात चलन म्हणून वापरल्या जाणाऱ्या चांदीच्या नाण्यांना काय म्हटले जात असे? याचे योग्य उत्तर आहे आहत नाणी. प्रश्न क्रमांक 48. मगध साम्राज्यावर राज्य करणारे पहिले ऐतिहासिक घराणे कोणते होते? याचे योग्य उत्तर काय? हर्य घराणे. प्रश्न क्रमांक 49. सिकंदराच्या आक्रमणाच्या वेळी इसवी पूर्व 326 मगधवर कोणत्या घराण्याचे राज्य होते? याचे योग्य उत्तर आहे नंद घराणे. प्रश्न क्रमांक 50. 16 महाजनपदांचा कालखंड शेवटी कोणत्या मोठ्या साम्राज्याच्या उदयाने समाप्त झाला? याचे योग्य उत्तर आहे मौर्य साम्राज्य. तर हे होते काही अतिमहत्त्वाचे प्रश्न जे आपण घेतलेले आहेत. तर तुम्हाला कसे वाटले कॉमेंटमध्ये नक्की सांगा.
चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आपल्या इतर मित्रांना शेअर करण्यास विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.